हॅलो फ्रेंड्स, सो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑप्टिकल रोटेशन, ऑप्टिकल कन्फिगरेशन काय असतं हे समजवलं होतं थोडक्यात. तुम्हाला तेवढं डीप नाही येत, तुम्हाला फक्त एक आयडिया हवी की ऑप्टिकल कन्फिगरेशन नेमकं कशासाठी यूज केली जाते. जी टर्म आपण यूज केलेली होती ती आपण काय यूज करत होतो. सो ऑप्टिकल कन्फिगरेशन हे काय असतात, इनॅन्शिओमर्स एकमेकांना रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केलेली असते. सो मिरर इमेजेस जे असतात ना, एक आर आणि एक एस, त्यासाठी यूज केली असते, राईट. सो त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण SN2 रिॲक्शन बघितली होती. आपण SN बघितलं होतं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, त्यांचा मेकॅनिझम कसा असतं हे बघितलेलं होतं. सो SN2 बघितलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SN1 रिॲक्शन. सो व्हॉट इज मीन बाय SN1 रिॲक्शन? फर्स्ट ऑफ ऑल SN1 रिॲक्शन म्हणजे काय असते, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. सो नावामध्ये काय दिले आहेत, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. सो युनि म्हणजे काय, 1. ओके, सो हा 1 त्यासाठी असतो. सबस्टिट्यूशन फॉर S, न्यूक्लियोफिलिक फॉर N. सो शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहितात मग SN1 म्हणजेच सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक अँड 1 फॉर युनिमॉलिक्युलर. सो 1 काय रिप्रेझेंट करतो, काय रिप्रेझेंट करत असेल आपला 1, रेट. काय रिप्रेझेंट करतो, रेट. लास्ट टाइम आपण बघितली होती ना ऑर्डर. सो ही जी रिॲक्शन आहेत ही काय आहेत, फर्स्ट ऑर्डर. काय आहेत ही रिॲक्शन, काय आहेत आपली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहेत. आणि SN2 काय होती, आपली सेकंड ऑर्डर रिॲक्शन होती. बघितलं होतं ना, रिॲक्शन रेट हा तिकडे काय होता, 2 रिॲक्टंटवर डिपेंड होता. रिॲक्शन रेट काय होता, 2 रिॲक्टंटवर डिपेंड होता SN2 मध्ये. तो SN2 ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन होती आणि SN1 काय तुमची फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी रिॲक्शन एक लिहितो नॉर्मल, CH3 आणि Br आहेत. ओके, आपण घेतोय OH मायनस आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहेत, C, इकडे CH3, हा CH3 ॲज इट इज, इथे OH येईल, हा CH3 आणि Br मायनस काय पडणार आहे आपला, बाहेर पडणार आहे. ओके, मग रिॲक्शनचा रेट जर रेट बघायला गेलं तर रेट काय असतो, K फॉर रेट कॉन्स्टंट. आणि रिॲक्शनचा रेट जो डिपेंड करतो तो फक्त ह्या रिॲक्टंटवर डिपेंड करतो. सो जो अल्किल हालाइड असतो इथे, ओके, जो अल्किल हालाइड असतो त्यावर काय करतो, रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो. न्यूक्लियोफाईलवर रिॲक्शनचा रेट इथे डिपेंड करत नाहीत. काय मी काय म्हणतो, न्यूक्लियोफाईलवर इथे रिॲक्शनचा रेट डिपेंड करत नाहीत. हे का होत आहेत, हे सर्व काय मेकॅनिझमवरनं तुम्हाला काय होतं, क्लिअर होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल ही जी रिॲक्शन आहे ती 2 स्टेप आहेत. आणि इथे जर बघायला गेलं आपण तर काय आहेत, रिॲक्शन रेट फक्त हा एकाच रिॲक्टंटवर डिपेंड आहेत. SN2 मध्ये आठवा बरं काय होत होतं, SN2 मध्ये काय होत होतं, आपला रिॲक्शन रेट हा बोथ न्यूक्लियोफाईल ॲज वेल ॲज इलेक्ट्रोफाईल मीन्स बोथ रिॲक्टंटवर काय होता, डिपेंड होता. याने अटॅक करेपर्यंत हा Br तुटत नव्हता, SN2 मध्ये निघून नव्हतं जात तिथनं. पण इथे काय होतं ते बघणं गरजेचं आहे, राईट. सो आपण मेकॅनिझम मध्ये स्टेप बघूया काय काय आहेत. सो ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम बघू. ओके, मग ह्या रिॲक्शनचे मी एक शॉर्ट पॉईंट जे आहेत ते लिहितो. ही जी आहेत ही काय आहेत, 2 स्टेप मेकॅनिझम, 2 स्टेप रिॲक्शन आहेत. ओके, 2 स्टेप मेकॅनिझम आहेत ह्या रिॲक्शनचा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट जर बघायला गेलं तर मी थोडक्यात पॉईंट लिहून ठेवतो, नंतर आपण ते मेकॅनिझममध्ये मी तुम्हाला हायलाईट करतो. इथे काय मिळतो, कार्बोकटायन जनरेट होतो. काय मिळतो इथे, कार्बोकटायन ॲज अ इंटरमिजिएट जनरेट होतो. आणि तो काय असतो आपला कार्बोकटायन प्लेनर असतो. जो कार्बोकटायन मिळतो आपल्याला तो काय असतो, प्लेनर असतो. ओके, आणि थर्ड इकडे काय होत असतं, रेसिमायझेशन होत असतं. जर कायरल कार्बन ॲटम जर आपण घेतोय तर इकडे काय होतं, रेसिमायझेशन. आणि आपण रेट बघितलं तर ही काय आहेत, रेट काय आहेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे ती. सो हे पॉईंट आहेत आपले, राईट. मग इकडे काय काय होते आता बघा, मेकॅनिझममध्ये काय आहेत आपल्याकडे, जो आपला कंपाऊंड आहे हा CH3 आणि काय आहेत Br. ओके, इकडे काय होतं, Br हा गुड लिव्हिंग ग्रुप असतो. सो तो स्वतः काय होतो, अटॅक करायच्या अगोदरच काय होतो, बाहेर पडतो. मेकॅनिझम काय, Br हा स्वतः बाहेर पडतो. आता असं का होतं बरं, इथे काय होणार आहे, इंटरमिजिएट जो जनरेट होणार आहे तो काय जनरेट होणार आहे, हा Br काय करतो, हेट्रोलिटिकली क्लीव्ह होतो. मीन्स काय, हेट्रोलिटिकली मीन्स
हा पी आर काय आहेत त्या बॉन्डचे बोथ इलेक्ट्रॉन्स काय स्वतःसोबत घेऊन तिथनं लिव्ह होईल, डिपार्ट होईल. सो बी आर ॲटम लिव्ज विथ दोज इलेक्ट्रॉन्स. ओके, विथ दीज इलेक्ट्रॉन्स, सॉरी. ओके, सो बोथ इलेक्ट्रॉन्स घेऊन तो निघून जातो. इथे काय येईल मग, ह्या कार्बनवर काय यायला पाहिजे मग, पॉझिटिव्ह चार्ज. सो कार्बन त्यामुळे काय बनतो, कटायनमध्ये बनतो. ही असते फर्स्ट स्टेप. मग CH3 अँड CH3. ओके, बघा हा काय कटायन बनले, Br मायनस बाहेर पडल्यामुळे. मग स्टार्टिंगमध्ये जर बघितलं तर हा काय असतो तुमचा टेट्राहेड्रल. काय असतो हा, टेट्राहेड्रल असतो. याची जॉमेट्री जर बघितली तर टेट्राहेड्रल असते. हायब्रिडायझेशन येतं sp3 आणि बॉन्ड अँगल असतो नियर अबाउट 109 पॉईंट समथिंग, कारण सर्व बॉन्ड सेम एलिमेंटला अटॅच नाही, त्यामुळे 109 पॉईंट समथिंग येईल. सो हे ह्या मॉलिक्युलसाठी असतं. काय, हा जो स्टार्टिंग मटेरियल असतो तो काय असतो, टेट्राहेड्रल. याची जी हायब्रिडायझेशन असतं ते असते sp3 आणि बॉन्ड अँगल असतो यांच्यामध्ये 109. पण जेव्हा कार्बोकटायन जनरेट होतो, इथे काय येतं, हा जो मॉलिक्यूल जनरेट होतो हा काय होतो, प्लेनर जनरेट होतो, ट्रायगोनल प्लेनर. काय त्याची जॉमेट्री, ट्रायगोनल प्लेनर. ओके, काय जनरेट झालं, हा ट्रायगोनल प्लेनरमध्ये जनरेट झालं आहे. हायब्रिडायझेशन जे आहेत ते काय असतं इथे sp2. हायब्रिडायझेशन काय तिथे sp2 आणि बॉन्ड अँगल काय येतो तुमचा 120 आणि किती कॉर्डिनेटेड, ह्या ट्रायकॉर्डिनेटेड. ओके, सो जसं इंटरमिजिएट जो आहे तो काय आपला ट्रायकॉर्डिनेटेड. अगोदर काय होता, पेंटा कॉर्डिनेटेड होता SN2 मध्ये, SN1 मध्ये काय ट्रायकॉर्डिनेटेड कार्बोकटायन, आणि हा काय असतो इलेक्ट्रोफिलिक. सो ही जी स्टेप असते ही काय असते तुमची स्लो स्टेप. काय असते ही जी स्टेप असते ही काय असते, स्लो स्टेप. सो रिॲक्शन रेट नेहमी कोणत्या स्टेपवर डिपेंड असतो आपला, स्लो स्टेपमध्ये. आणि ही आपली जी आहेत ही मेकॅनिझमची ही काय फर्स्ट स्टेप आहेत ना आपली. सो मेकॅनिझमची फर्स्ट स्टेप होती. सो फर्स्ट स्टेपमध्ये जेव्हा Br ॲटम त्या अल्किल हलाइडवरनं डिपार्ट करत असतो तो काय करतो, स्टेबल कार्बोकटायन जनरेट करतो. काय जनरेट करतो, स्टेबल कार्बोकटायन. आता कार्बोकटायन स्टेबल कसा होतो, जेव्हा त्यावर जास्त अल्किल ग्रुप अटॅच असेल तेव्हा तो काय होतो, जास्त स्टेबल होतो. सो तुम्हाला ॲज अ असाइनमेंट किंवा होमवर्क म्हणून तुम्ही काय करू शकतात, कार्बोकटायनची स्टेबिलिटी वाचून घ्या. का कार्बोकटायन हा जास्त स्टेबल आहेत, का इथे SN1 रिॲक्शन जाईल, त्याचं मेन रिझन आहे की ते कार्बोकटायन मोर स्टेबल असतो. सो कार्बोकटायन मोर स्टेबल असण्याचं रिझन आहे तिथे किती 3 मिथिल ग्रुप आहेत, आणि 3 मिथिल काय करतात, इलेक्ट्रॉन त्या कार्बोकटायनवर डोनेट करू शकतात थ्रू इंडक्टिव्ह इफेक्ट. काय, थ्रू इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स थ्रू सिग्मा बॉन्ड इथे इलेक्ट्रॉन डोनेशन पॉसिबल असतं, त्यामुळे इथे कार्बोकटायन जनरेट होतो. आता याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाला तर हा काय असतो इलेक्ट्रोफिलिक, राईट, आणि हा स्टेबल आहेत. त्यामुळे हा Br ग्रुप इथनं काय डिपार्ट होऊ शकतो. काय Br ग्रुप का डिपार्ट होतोय तर हा स्टेबल इंटरमिजिएट जनरेट करतोय म्हणून Br डिपेंड होतोय. आणि जो हा कार्बन ब्रोमिन बॉन्ड जो असतो हेट्रोलिटिकली, पोलर बॉन्ड हेट्रोलिटिकली क्लीव्ह होण्याची जी प्रोसेस असते ती काय असते आपली, ती जी प्रोसेस असते ती काय असते आपली हेट्रोलिटिक प्रोसेस असते, ती स्लो स्टेप असते. आणि ती स्लो स्टेप असल्यामुळे रिॲक्शन रेट टोटली कुठे डिपेंड करतो, फक्त ह्या सबस्टेटवर डिपेंड करतो. OH मायनसवर डिपेंड का नाही करत, OH मायनस आतापर्यंत आपण घेतलेलंच नाही रिॲक्शनमध्ये. सो रिॲक्शन रेट टोटली डिपेंड्स अपॉन अल्किल हलाइड. कशावर डिपेंड करतोय, हा जो आपण रिॲक्टंट यूज करणार आहे अल्किल हलाइड त्यावरच रिॲक्शन रेट डिपेंड करतोय. का तर तिथे तो कार्बोकटायन जो बनवणार तो काय स्टेबल बनवणार आहेत, काय स्टेबल कार्बोकटायन बनवणार आहेत, म्हणून तिथे काय त्यावर डिपेंड करेल. ओके, मग Br जातोय आपला त्या याने, ठीक आहे. मग टेट्राहेड्रल sp3 109 आणि Br जातोय, तर Br इथून काय इझिली डिपार्ट होतोय तुमचा, पण तो स्लो स्टेपमध्ये डिपार्ट होतोय. मग ही स्लो स्टेप असल्यामुळे पूर्णच्या पूर्ण रिॲक्शन रेट काय असतो रिॲक्शनचा यावर डिपेंड करतो. सपोज ही स्टेप जर प्रोसीड झाली तर रिॲक्शन होणार आहे का, नाहीत. मग त्यामुळे काय असते ही फर्स्ट ऑर्डर, फक्त रिॲक्शन रेट कुठे डिपेंड असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हलाइड. सो रिॲक्शन रेट फक्त यावर डिपेंड करतो, न्यूक्लियोफाईलवर डिपेंड करतोय का आपला, नाहीत. कारण की जी स्टेप असते सेकंड ती काय असते आपली फास्ट स्टेप असते. न्यूक्लियोफाईलचा अटॅक असतो ना, ही काय फर्स्ट स्टेप काय लिव्हिंग ऑफ गुड लिव्हिंग ग्रुप. फर्स्ट स्टेप जी होती तुमची ती होती लिव्हिंग ऑफ गुड लिव्हिंग ग्रुप. ओके, किंवा डिपार्चर ऑफ गुड लिव्हिंग ग्रुप, तुम्ही डिपार्चर लिहू शकता, डिपार्चर ऑफ गुड लिव्हिंग ग्रुप. आणि सेकंड जो असतो तो असतो न्यूक्लियोफिलिक अटॅक. सो न्यूक्लियोफिलिक अटॅकमध्ये सिंपल आहेत. सेकंड स्टेपमध्ये कार्बन आहेत CH3
अँड CH3 ह्यावर काय होता पॉझिटिव्ह चार्ज आणि OH मायनस आहेत. सो इकडे काय बघा, OH मायनसला तर 2 जागा आहेत अटॅक करायला. काय आहेत? 2 जागा आहेत. एक ह्या बाजूने पण तो अटॅक करू शकतो आणि एक ह्या बाजूने पण तो अटॅक करू शकतो. काय आहेत? ह्या बाजूने पण अटॅक करू शकतो आणि ह्या बाजूने पण अटॅक. आता काय तुमचा मॉलिक्यूल हा प्लेनर आहेत ना, प्लेनर म्हणजे सपोज ह्या हातावर आहे. सो इकडून पण अटॅक करू शकतो आणि इकडून पण अटॅक करू शकतो. तसा SN2 मध्ये फक्त बॅक साईडने अटॅक करू शकत होता, फ्रंट साईडने अटॅक नव्हता करू शकत, कारण की फ्रंट साईडने काय होता आपला ब्रोमिन इलेमेंट असायचा. इथे आहेत का ब्रोमिन इलेमेंट? नाहीत. त्यामुळे तो इकडून पण अटॅक करू शकतो आणि इकडून पण, बोथ प्रोबॅबिलिटीज आहेत. मग प्रोडक्ट काय मिळू शकतो आपल्याला? इकडे प्रोडक्ट काय मिळू शकतो? सपोज CH3 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 OH. एक ह्या साईडने अटॅक केल्यावर आणि एक तिकडच्या साईडने अटॅक केल्यानंतर काय मिळेल? CH3 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 OH. असे 2 प्रोडक्ट मिळू शकतात. ओके. पण आता हे 2 प्रोडक्ट जे असतात ते इनॅन्शिओमर्स असू शकतात. केव्हा? जेव्हा इथे आपण कायरल कार्बन यूज करेल. ते घेऊ आपण काय असतं ते. पण अगोदर बघून घ्या आता सिम्पल SN1 काय काय होतं. SN1 मध्ये काय काय जनरली इम्पॉर्टंट आहेत. सो फर्स्ट स्टेप काय? ही रिॲक्शन जी आहे ती 2 स्टेप रिॲक्शन होती, राईट. कार्बोकॅटायन जनरेट होतोय, प्लेनर आहे तो कार्बोकॅटायन, काय प्लेनर. आणि रिॲक्शन रेट जो डिपेंड करतोय तो काय आपला अल्किल हॅलाइडवर डिपेंड करतोय. तो काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहेत. ही काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहेत, पण 2 स्टेप याच्यामध्ये जनरेट करतोय, राईट. सो 2 स्टेप मेकॅनिझम आहे. फर्स्ट स्टेप ही, सेकंड स्टेप न्यूक्लियोफिलिक अटॅक. ओके. मग जिथे न्यूक्लियोफिलिक अटॅक होतो तो काय असतो? कार्बोकॅटायन, जो की प्लेनर असतो आणि 120 डिग्रीने बॉन्ड अँगल त्यांच्यामध्ये असतो. सो हा जो बॉन्ड अँगल असतो आपला हा काय असतो? 120. हायब्रिडायझेशन काय असतं? sp2 ट्राय कॉर्डिनेटेड असतो, प्लेनर ट्रायगोनल. ही जॉमेट्री आहे, राईट. SN2 आणि हे कंपॅरिझन जर बघितलं तुम्ही ट्रान्झिशन स्टेटमध्ये किंवा इंटरमिजिएटमध्ये तर हा फरक आहे. हा ट्राय कॉर्डिनेटेड तो पेंटा आहेत. इथे बॉन्ड अँगल बघा, तिकडे बॉन्ड अँगल बघा, तिकडे 5 सबस्टिट्यूएंट आहे त्यावर अटॅच, इथे 3 सबस्टिट्यूएंट आहे. ओके. आणि इथे ही काय असते? फर्स्ट डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. ही काय असते? स्लो स्टेप. ही काय आपली फास्ट स्टेप. सो रिॲक्शन रेट कधी पण ह्यावर डिपेंड करणार आहे का? नाही. सो ही आहे फास्ट स्टेप. ओके. सो 4th पॉईंट जो आहे, हे 4 पॉईंट कळालेत. आता जो 4th पॉईंट, 3rd पॉईंट जो आहे तो रेसिमायझेशनचा, तोच आपण डिस्कस करू. रेसिमायझेशन केव्हा होईल बरं? जेव्हा कायरल सेंटर असेल तेव्हा. काय? जेव्हा तुमच्याकडे कायरल सेंटर ॲटम प्रेझेंट असेल तेव्हा. सो बघा काय रेसिमायझेशन केव्हा होईल. सपोज SN1 रिॲक्शन आपण करतोय आणि आपल्या कार्बन ॲटमवर SN1 रिॲक्शन करताना रेसिमायझेशन इन SN1 रिॲक्शन. ओके. सो आपण रेसिमायझेशनसाठी एक व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं. रेसिमायझेशन म्हणजे काय असतं? 50% एक इनॅन्शिओमर्स, 50% अनदर इनॅन्शिओमर्स. एकमेकांचं जे ऑप्टिकल रोटेशन असतात ते काय करतात? कॅन्सल आउट करतात. इकडून असा फिरवला, इकडून म्हणजे सपोज तुम्ही घड्याळीचा काटा 12वरनं 6वर आणला, ओके, आणि परत 6वरनं 12वर नेलं तर काय सेम जागेवर येतोय ना आपला. अगोदर क्लॉकवाईज फिरवला तुम्ही 6पर्यंत येईल आणि परत काय अँटी क्लॉकवाईज फिरवला 12पर्यंत यायला, तर तो काय झाला परत 12वर येऊन गेलेले आहेत. सो पोझिशन चेंज झाली का नाही, म्हणजे त्यांचं ऑप्टिकल रोटेशन झालेलं आहे का नाही. सेम एक इनॅन्शिओवर 50% अनदर 50%, त्याला काय म्हणतात? रेसिमायझेशन. इक्वल मिक्सचर ऑफ बोथ आयसोमर्स. सपोज राईट हँड 50%, लेफ्ट हँड 50%, काय झालं मग? एक्झॅक्ट कॅन्सल आउट झाला, राईट. त्यांना काय म्हणणार आपण? रेसिमायझेशन. सो रेसिमायझेशन का होतं इथे? SN1 रिॲक्शनमध्ये रेसिमायझेशन का होत असेल? मग रेसिमायझेशन फर्स्ट ऑफ ऑल केव्हा होईल? रेसिमायझेशन केव्हा होणार आहे? जेव्हा कायरल ॲटम असेल तेव्हाच. ज्यावेळी आपण SN2 मध्ये बघितलं होतं इन्व्हर्जन केव्हा होत होतं? जेव्हा कायरल कार्बन ॲटम प्रेझेंट होतात तेव्हाच इन्व्हर्जन पॉसिबल होतं. सेम रेसिमायझेशन केव्हा होईल? जेव्हा कायरल कार्बन ॲटम असेल अल्किल हॅलाइडमध्ये आणि तिथे SN1 रिॲक्शन प्रोसीड होत असेल तेव्हाच तिथे रेसिमायझेशन होईल. सपोज मी एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगतो. हा कार्बन आहेत, इथे माझ्याकडे C2H5 हा एक ग्रुप, ओके. इकडे आहेत Br, इथे आहेत H7 आणि इकडे आहेत माझ्याकडे CH3. सो व्यवस्थित बघा 1 2 3 4 बोथ सबस्टिट्यूएंट आर डिफरंट. ओके. मी डिरेक्टली मेकॅनिझम स्टार्ट करतोय. सो हे मेकॅनिझम मी इथे रिॲक्शनचं काय स्टार्ट करतो. काय होईल बरं स्टार्ट? फर्स्ट स्टेपला काय होईल? Br हा गुड लिव्हिंग ग्रुप आहेत आणि माझ्याकडे ह्या कार्बनवर 3 इलेमेंट अटॅच आहेत.
मग 3 इलेमेंट अटॅच, 3 कार्बन अटॅच असल्यामुळे जो कार्बोकॅटायन जनरेट होईल तो काय असेल, स्टेबल असेल, राईट. त्यामुळे माझं इथे काय SN1 रिएक्शन होऊ शकते. SN2 होणार की इथे नाहीत, कारण की बघा OH मायनस मी जर अटॅक करायला इथे जर घेतोय, रिएक्शन जर OH मायनस सोबत असणार आहे तर OH मायनस इकडून अटॅक करायला काय बल्की, पण इकडून पण काय CH3 C2H5 मोठी स्टेरिक हिंड्रन्स आहेत ना, इकडनं मोठी जागा आहेत, राईट. स्टेरिक हिंड्रन्समधनं जाऊ शकतो का तो, नाहीत. त्यामुळे काय करेल, Br इथे इझिली डिपार्ट होऊन कार्बोकॅटायन बनवेल, स्टेबल कार्बोकॅटायन बनवेल, म्हणजे रिएक्शन आणखी इझी होईल. सो फर्स्ट स्टेप जी स्लो स्टेप होती आपली ती काय आहेत, लिव्हिंग ग्रुप डिपार्चर. सो हा Br डिपार्ट होऊन काय जनरेट करेल, C2H5, इकडे काय आहेत आपला C3H7 आणि इथे काय आहेत CH3. काय जनरेट केलेले आहेत, मग आपण हा कार्बोकॅटायन जनरेट केलेला आहे. काय जनरेट केलेलं आहेत, कार्बोकॅटायन. सो ह्या कार्बोकॅटायनवर ही काय होती आपली फर्स्ट स्टेप, डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप, आणि सेकंड स्टेप काय असते, न्यूक्लियोफिलिक अटॅक. मग कार्बोकॅटायनवर न्यूक्लियोफिलिक अटॅक होतो, राईट. सो मी इथे फ्रंटला लिहितो कार्बोकॅटायन, इथे इंटरमिजिएट साईडला लिहितो. हा ॲज इट इज C3H7 आणि हा CH3, ह्यावर काय पॉझिटिव्ह चार्ज. बॉन्ड अँगल सेम असेल ना, इथे पण काय असेल sp2 प्लेनर, जिओमेट्री प्लेनर, हायब्रिडायशन sp2 आणि 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल, ट्राय कोऑर्डिनेटेड. इंटरमिजिएटसाठी इथे पण सर्व काय सेम असेल. SN1 रिएक्शनमध्ये हायब्रिडायशन लक्षात ठेवायचं, SN2 प्लेनर 120 डिग्री ट्राय कोऑर्डिनेटर. हे क्वेश्चन विचारू येऊ शकतात MCQ मध्ये किंवा MSQ मध्ये, तुम्हाला नीटसाठी किंवा JEE साठी. ओके. MCQ मध्ये व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बोकॅटायन इन SN1 रिएक्शन. सो हायब्रिडायझेशन काय SN2, और व्हॉट इज द जिओमेट्री प्लेनर, व्हॉट इज द बॉन्ड अँगल बिटवीन दिस बॉन्ड्स 120 डिग्री, राईट. सो ह्या वेनी तुम्हाला विचारू शकतात. आता माझा अटॅक काय आहे, OH मायनस न्यूक्लियोफाईलचा 2 साईडने होतो ना, मी बोललो होतो ना तुम्हाला, SN1 रिएक्शनमध्ये 2 साईडने अटॅक करण्याचे चान्सेस असतात. बोथ साईड अटॅक करू शकतो, फ्रंट साईड ॲज वेल एज बॅक साईड. सो ही होती फ्रंट साईड. फ्रंट साईड अटॅक पण करू शकतो, आणि बॅक साईड हा काय आपला अटॅक, बॅक साईड. कोणत्या साईडने अटॅक करतो, बॅक, आणि याला म्हणूया आपण फ्रंट साईड. ओके, याला काय म्हणूया आपण फ्रंट साईड. सो फ्रंट साईड का, तर Br या साईडने आपण लिहिलेला होता म्हणून हा फ्रंट साईड. मग काय होईल बरं काय होईल. ओके. सो जेव्हा मी ह्यावर अटॅक करेल, राईट, OH मायनस इथे अटॅक केल्यानंतर काय जनरेट होईल माझा, हा कार्बन CH3 C3H7 आणि हा काय आहे CH3 हा OH. ओके, हा एलिमेंट जनरेट झाला, राईट. इकडच्या साईडने अटॅक करतोय ना, आणि जेव्हा इकडून अटॅक करेल तेव्हा काय जनरेट होईल माझा, तेव्हा काय जनरेट होईल C2H5 ॲज इट इज. इथे C2H5 आहे तर, राईट. माझा अटॅक OH मायनस कोणत्या साईडने करतो, या साईडने. सो OH काय असेल, ह्या साईडने, राईट. OH या साईडने, C2H5 जो मध्ये होता तो मध्येच राहील, C3H7 सॉरी C3H7, आणि हा CH3 इकडच्या साईडने. ओके, बघा 2 वेगवेगळे जर बघायला गेलं तर, राईट. हा आणि हा कंपाऊंड बघा तर एकदम मिरर इमेज डिरेक्टली. हा CH3 कडे येतो, तो CH3 माझ्या साईडने येतोय. C2H5 C3H7 मध्यमध्ये, C2H5 C3H7 मधोमध्ये, OH त्या साईडने, तर हा OH माझ्या साईडने आहेत. मिरर इमेज आहेत ना ते, लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. आता हे काय होतं, तुमचे रिसिमायझेशन म्हटलेले आहेत ना, म्हणजे काय असेल 50% एक इनॅन्शुमर, 50% अनदर इनॅन्शुमर. मग हे डिटरमाइन कसं करणार, R आणि S कन्फिगरेशन बनणं. कशावरनं, R आणि S कन्फिगरेशन. मग 50% हा जनरेट होतोय, 50% हा जनरेट होतोय, आपण कन्सिडर केलं ना याला. सो 50% हा जनरेट होतोय लेटेस्ट से, आणि 50% हा जनरेट होतोय. रिसिमायझेशन होतं म्हणजे काय, 50% तो, 50% हा. ओके, आणि 50% जनरेट झाल्यानंतर ते एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. कॅन्सल केल्यामुळे तो काय होतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह होऊन जातं ते सोल्युशन. हे आपण बघितलेलं होतं. सो 50% 50%. मग हे कसं ओळखणार तुम्ही, याचं कन्फिगरेशन आपण फाइंड आउट करून बघू. आणि कन्फिगरेशन आपण शिकलो होतो ना, मी अगोदरच घेतलेलं, आत्ता फर्स्ट या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कन्फिगरेशन कसं असतं ते सांगितलेलं होतं. सो मी आता परत काय करतो इथे मी यांना नंबरिंग देतो, प्रायोरिटी. सो प्रायोरिटी बघा इथे काय असेल, त्या OH ला काय असेल, नंबर 1 प्रायोरिटी, राईट.
ह्या C3H7ला सेकंड यायला हवी, कारण की काय इथे C2H5 आणि C3H7 मोठा काय C3H7. आपण प्रायोरिटी काय असतो, हायेस्ट प्रायोरिटी वेने देतो ना. सो ऑक्सिजन सर्वात मोठा आहे ॲटॉमिक नंबरने, त्यामुळे ऑक्सिजनला एक नंबर. नंतर काय कार्बन कार्बन अटॅच आहे, आणि कार्बन कार्बनमध्ये जो मोठी चेन कंटेन करतो त्याला काय आपण सेकंड प्रायोरिटी देऊया. ओके, अगोदर काय बघणार ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक नंबरमध्ये इथे ऑक्सिजन जास्त होता, त्यामुळे ऑक्सिजनला फर्स्ट प्रायोरिटी दिली. नंतर बघितलं सर्वचे सर्व तर कार्बनच आहे, मग मी त्यामध्ये पण काय बघणार की त्यांच्या साईडला किती जास्त कार्बन अटॅच आहे. तो इथे माझे सर्वात जास्त होते C3H7, इथे 3 कार्बन आहेत, इथे 2 आहे, इथे 1 आहे. सो त्यावेळी मी नंबरिंग दिली, प्रायोरिटी दिली. इथे 2 येईल, इथे काय येईल 3, आणि इथे काय येईल 4. सो बघा डॉटेड जी आहेत, 4th प्रायोरिटी बिहाइंड दी प्लेन येते. डॉटेड म्हणजे काय असते, बिहाइंड दी प्लेन. आपण बघितलं होतं फिशर व्हेजमध्ये. सो फिशर आणि व्हेजमध्ये सांगितलं होतं डॉटेड म्हणजे बिहाइंड द प्लेन, व्हेज म्हणजे अबव दी प्लेन, राईट. सो ही डॉटेड येते ती म्हणजे काय बिहाइंड द प्लेन, त्यामुळे ते कन्सिडर करणार आहे का आपण नाही. रोटेशन करून बघूया. 1 to 2 जाईल, 1 to 2, 2 to 3. सो 2 to 3 फिरतोय, असा फिरतोय हा, राईट. हा काय आहेत घड्याळाचे एक्झॅक्ट ऑपोजिट, अँटी क्लॉकवाईज रोटेट करतोय. काय करतोय अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा आयसोमर काय असायला हवा S. मी सांगितलं होतं ना अँटी क्लॉकवाईज जर रोटेट केला तर काय रिप्रेझेंट करतो आपण तिथे S, जेव्हा अशी कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर. आता हा जर S आहेत ना, मी 100% सांगतो तुम्हाला तो Rच असायला हवा. काय हा 50% S असेल ना, तो 50% R असेल. यांना काय म्हणता मग इनॅन्शोमर्स. आणि 50-50% जर असेल, 50% R 50% S, तर त्यांना काय म्हणणार रेसिमिक मिक्सचर. आणि रेसिमिक मिक्सचर और रेसिमायझेशन म्हणजेच तो काय होईल, तो जो मिक्सचर असेल तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह होऊन जाईल. सो रेसिमायझेशन मिळते म्हणजे हा 50% S आहेत, तर माझा 50% R यायला हवा इनॅन्शोमर्स. ओके, सो बघा मी नंबरिंग देतो, सेम नंबरिंग गेली ते पण. ऑक्सिजन इकडे जशी दिली होती, ऑक्सिजनला नंबर 1, C3H7ला नंबर 2, C2H5ला नंबर 3, आणि इथे काय येणार आहेत 4, इकडे काय येणार 4. आता कसा फिरतोय आपण 1 to 2, सो 1 to 2, 2 to 3, 2 to 3, आणि परत कसा फिरतोय हा क्लॉकवाईज रोटेट करतोय ना. मग क्लॉकवाईज रोटेट केला म्हटल्यानंतर काय येईल R, काय येतोय R. सो बघा जेव्हा कायरल कार्बन ॲटम असेल आणि तिथे जर SN1 रिॲक्शन प्रोसीड होत असेल तर तो काय देणार आहेत रेसिमायझेशन कंटेन करणार आहेत. काय करणार आहेत रेसिमायझेशन. सो इथे काय मिळते मला 50% एक इनॅन्शोमर, 50% अनदर इनॅन्शोमर्स मिळते. काय मिळाले मला 50% R इनॅन्शोमर अँड 50% S इनॅन्शोमर. मग 50-50% प्रोडक्ट मिळाले. लाईक 50% मला लेफ्ट हँड मिळतोय, 50% मला राईट हँड मिळतोय, आणि हे एकमेकांचे रोटेशन काय करतात कॅन्सल करतात, त्यामुळे तिथे काय रेसिमायझेशन अकर होतं. सो ही कंडिशन आहे महत्त्वाची रेसिमायझेशन. ओके, हे होतं SN1 रिॲक्शनचं. कळलं मग SN1 रिॲक्शनचे पॉईंट काय काय होते मेन. तो डबल स्टेप आहेत, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहेत, कार्बोकॅटायन हा तिथला इंटरमिजिएट आहेत, राईट. बोथ साईडने अटॅक होऊ शकतो, आयदर बॅक साईड और फ्रंट साईड. जो बॉन्ड अँगल असतो कार्बोकॅटायनमध्ये तो काय असतो 120 डिग्री. काय असतो बॉन्ड अँगल 120 डिग्री, राईट. सो हे सर्व पॉईंट आहे. आणि लास्ट, if alkyl halide contains chiral carbon atom then it gives racemization or racemic mixture as a product. हे होतं मेकॅनिझम. हे व्यवस्थित मेकॅनिझम तुम्ही लिहू शकतात. फ्रंट साईड अटॅक, बॅक साईड अटॅक. सो SN1 रिॲक्शनमध्ये बोथ वेनी अटॅक होतात. की पॉईंट काय SN1 रिॲक्शन अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल कॅन बी पॉसिबल फ्रॉम बोथ साईड, आयदर फ्रंट साईड और बॅक साईड. बट इन SN2 रिॲक्शन काय SN2 रिॲक्शन अटॅक ओनली पॉसिबल फ्रॉम बॅक साईड. का तर फ्रंट साईडने काय असतं आपलं स्टेरिक रिपल्शन ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, राईट. आणि SN1 रिॲक्शनमध्ये तसं रिपल्शन आहे का नाहीत, कारण की हा प्लेनर आहेत ना तुमचा. प्लेनर असल्यामुळे ही साईड काय असते त्यासाठी इझिली अटॅक करण्यासाठी रिकामी असते, ही साईड पण काय असते रिकामी असते, त्यामुळे तो दोन्ही साईडने अटॅक करू शकतोय, राईट. सो हे होतं SN1 रिॲक्शन. आता तुम्हाला SN2 आणि SN1चं डिस्क्रिप्शन कळालेलं आहेत. तुम्ही SN2 SN1 एकदा वाचून घ्या. उद्या तुम्हाला हे फॅक्टर्स डिस्कस करायचे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 आणि SN2 रिॲक्शन. म्हणजेच आता तुम्हाला तर कळालं SN1 कोणती आणि SN2 कोणती रिॲक्शन आहे, पण कोणत्या अल्किल हॅलाइडवर SN1 जाईल आणि कोणत्या अल्किल हॅलाइडवर SN2 रिॲक्शन करायची आहेत हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही अल्किल हॅलाइडवर SN1 रिॲक्शन नाही करू शकत किंवा SN2 रिॲक्शन परफॉर्म करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कंडिशन माहिती पाहिजेत. कुठे SN1 रिॲक्शन ही सुटेबल असते, कुठे SN2 रिॲक्शन सुटेबल असते, हे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून शिकणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तेच आपल्याला डिस्कस करायचं आहे.
ओके. सो SN1 और SN2 यांचं डिफरन्शिएशन लिहून ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की कोणत्या अल्किल हॅलाइडला SN2, कोणत्या अल्किल हॅलाइडला SN1 सेलेक्टिव्हली आपली प्रोसीड होते. ओके.